बातमी येते सांगलीमधून। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे। कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे पाण्याची पातळी ही वाढते। शहरातील कृष्णा नदीकाठच्या पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। 40 फूट असणारी ही इशारा पातळी कृष्णा नदीने ओलांडली आहे। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ यांनी। पाहूयात। कृष्णेने पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली आहे। आपण सध्या कृष्णेच्या तीरीच जो कृष्णा घाट सरकारी घाट म्हणलं जातो, हेच पाणी काल 3 ते 4 फूट म्हणजे साधारणतः मागे 10 फूट होतं। म्हणजे कृष्णेची पाणी पातळी 37 फुटावर होती, ती आज 40 फूट 5 इंच म्हणजे इशारा पातळीच्या वरती पोहोचलेली आहे। याच्या मागचं कारण असं आहे की वारणा आणि कोयना धरणाच्या क्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस आणि धरणातनं विसर्ग, त्यामुळे या कृष्णेची पाणी पातळीत वाढ होत आहे। जिल्हा प्रशासन आणि महापालिकेवतीनं नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत। सकल भागातील जे नागरिक आहेत त्यांना पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे की आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं, कारण का पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी योग्य ठिकाणी स्थलांतरित व्हावं। जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी म्हणून NDRF टीम, आर्मीची एक टीम तैनात करण्यात आली आहे। ती 31 ऑगस्टपर्यंत या जिल्ह्यात थांबणारच आहे। परंतु असाच जर पाऊस राहिला तर पुन्हा एकदा महापुराचं संकट सांगलीवर घोंघावू शकतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। तर मावळ तालुक्यातील 40 गावांना आणि औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण हे आता 100% भरलंय आणि त्याचमुळे सध्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस कोसळत असून धरणातील पाणी पातळी देखील वाढली आहे। धरणातील सध्याचा पाणीसाठा हा 90.92% इतका आहे, तर गेल्या 24 तासांमध्ये पाणीसाठ्यात झालेली वाढ 3.24% इतकी नोंदवण्यात आली आहे। तर दोडामार्ग तालुक्यामध्ये आज सकाळच्या दरम्यान भेडशी पुलावरती पुराचं पाणी आल्यामुळे एक कार आणि पिकअप गाडी पुराच्या पाण्यामध्ये अडकली। दरम्यान ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले आणि पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी मोठ्या धाडसानं ग्रामस्थांच्या मदतीनं दोरीच्या सहाय्यानं कारमधील दोघांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले। आपण हे दृश्य पाहतोय, एक गाडी आणि पिकअप पुराच्या पाण्यामध्ये अडकली आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ आणि तिथले विठोबा सावंत हे पोलीस जे आहेत ते पुढे सरसावले आणि त्यांनी दोरीच्या मदतीने आणि ग्रामस्थांच्या सहाय्याने या दोघांची सुखरूप सुटका केली आहे। सध्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि सर्वत्र विठोबा सावंत यांचं कौतुक केलं जात आहे। दोडामार्ग तालुक्यामध्ये पुलावर पाणी पुराचं आलं होतं आणि यामध्ये 2 गाड्या अडकल्या। पुराच्या पाण्यामध्ये ही कार आणि पिकअप अडकली होती। तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। तर मावळ तालुक्यातील लोहगडाच्या पायथ्याशी डोंगराला भेगा पडल्यात। यामुळे लोहगड आणि धालेवाडी या गावाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय। डोंगरावर गुरं चरण्यासाठी गेलेल्या गुराख्यांच्या ही बाब निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना सतर्क केलं। मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे डोंगराला भेगा पडल्यात। याची माहिती मावळ तहसील प्रशासनास प्राप्त होताच मावळ मुळशी हे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख यांनी त्वरित लोहगड परिसराची पाहणी केली। सध्या लोहगड गावामध्ये 500 ते 600 ग्रामस्थ राहतात, तर धालेवाडी गावामध्ये 250 ते 300 लोकवस्ती आहेत आणि त्यांना सतर्क प्रशासनाकडून करण्यात आले।